तर गुड मॉर्निंग गाईज. आज होता कोकणातला शेवटचा दिवस, त्यामुळे सकाळ सकाळ फ्रेश होऊन देविका मॅडम आपल्या रीळ काढायला सज्ज झाल्या. रीळ काढायच्या नादात त्या इतक्या पळाल्या की 2 किलोमीटर त्यांची एक्सरसाइज पूर्ण झाली. मुरुड जंजिरा येथील मुरुड बीच हा खूप शांत बीच आहे मित्रांनो. इथं अजिबात गर्दी नसते. आपल्याला समुद्राच्या सानिध्यात स्वतःशी संवाद साधता येतो, शंख शिंपले सापडतात व निवांत फोटो रील काढता येतात. तुम्ही एकदा विजिट करा. नंतर सगळी गँग उठल्यानंतर आम्ही वॉकिंग वगैरे केली आणि नाश्त्यासाठी निघालो. तर ताडाच्या झाडावर एक माणूस ताड काढायला चालला होता. प्यायची का ताडी प्यायची? थोडा थोडा नाश्ता पोटात ढकलला. नंतर चिमणी आणि कुल्फ्याची हॉर्स रायडिंग चालू झाली. बंटी शेट आपलं उन्हाचं वाकडं तिकडं होऊन फोटो काढत होतं. हा बीच आवडायचं आणखीन एक कारण आहे, इथे आपल्या शंभूराजांचा पद्मदुर्ग किल्ला आहे. कसा आहे? नादखोळा आहे ना. आता वेळ झाली होती खरंच घरी निघायची. काल घेतलेले मासे तर कालच संपवले आम्ही, त्यामुळे आज परत फ्रेश घरी जाताना मासे वगैरे देविका, सुषमा आणि बंटीने एकदम पारखून घेतले. जाता जाता शेवटच्या डिशेस सगळ्या हाणून घेतल्या. काशीद आणि मुरुडच्या मध्ये माऊली हॉटेल म्हणून आहे, तिथे एकदम कोकणी पद्धतीचं जेवण मिळतं. ते सगळ्यांनी खाल्लं आणि निघालो हायवेकडे. सायंकाळची वेळ असल्यामुळे पुढे ट्रॅफिक लागेल अशी भीती होती, पण मिसिंग लिंक नावाचा आपला एक नवीन पॉइंट हायवेला चालू झालेला आहे. 1 मेलाच ह्या रोडचं उद्घाटन झालेलं आहे. लोणावळा खंडाळा डायरेक्ट क्रॉस करून देतो आणि दोन्ही बोगद्यांच्या मध्ये एकदम फॉरेनच्या रोड सारखे डिझाईन केलेले. वाटणारच नाही आपल्या गव्हर्नमेंटने हे केले. प्रवासात असलो तरी भुका परत लागतातच. कार्ट्यांना पण फुल भुका लागल्या, त्यांच्याबरोबर आम्हाला बी भुका लागल्या. वाकडं झालेलं अंग जरा सरळ केलं आणि सगळ्यांनी एक एक सँडविच बसवलं. नंतर गाठलं आपलं पुणे. रात्री आंब्याच्या पेटीचं उद्घाटन करून ट्रिप संपली.